Praise the Lord, my dear brothers and sisters. मेरे प्रिय भाइयों और बहनों, प्रभु की स्तुति हो। Welcome to the online Sunday service at Vineyard Workers of Christ Church. रविवार उपासना सभा के आज के इस ऑनलाइन सर्विस में विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च की तरफ से आप सभी का एक बार फिर से स्वागत है। The fragrance of flowers blends with the aroma of fresh fruits and lingers in your gardens. जिस तरह से सुंदर फूल और ताजे फल की खुशबू से आपका पूरा बगीचा खुशबूदार हो जाता है, even so the fragrance of Christ Jesus remains in the family that loves, cares and shares. उसी तरह से एक क्रिस्ती परिवार में जहाँ एक दूसरे के लिए प्रेम, स्नेह और आदर है, वहाँ प्रभु यीशु की खुशबू, प्रभु का सानिध्य बना रहता है। This morning, open the windows of your houses. आज की सुबह अपने घर की खिड़कियों को खोल दें। Let the sun rays fall in. सूरज की किरण को अंदर आने दें। Let everything be kept in order. आपका पूरा घर साफ, स्वच्छ और सुंदर दिखे। As a family, listen to Pastor Peter and Pastor Jayashree. आप और आपका पूरा परिवार पास्टर पीटर और पास्टर जयश्री से सुनने के लिए तैयार हो जाए। And then receive the gentle breeze of peace and the showers of blessings for each and every member of your family. और तब आप अपने और अपने परिवार के हर एक सदस्य के लिए शांति की हल्की हवा और आशीष की जोरदार बारिश को स्वीकार करें। Yes, we are entering into a season of grace like never before. पहले जैसा कभी ना हुआ हो, हम ऐसे अनुग्रह की ऋतु में प्रवेश कर रहे हैं। Take a minute and share this link with your friends, relatives, colleagues, neighbors, just about everyone you can think of. आज की सभा के वीडियो को आप अपने दोस्तों, प्रियजनों, परिवार वालों और पड़ोसियों से जरूर शेयर करें। And be blessed. और आप आशीर्वादित हो जाएं। And for all those who have tuned in to our service for the first time, we welcome you to our Vineyard family. अगर आप में से कोई हमारी आज की सभा को पहली बार देख रहे हैं, पूरे विनयार्ड परिवार की तरफ से आपका एक बार फिर से बहुत बहुत स्वागत है। Besides the Sunday service, we also conduct online Saturday blessing meetings every Saturday at 7:30 p.m. and the Monday discipleship meetings every Monday at 7:30 p.m. Tune in for all these services and be blessed. हमारी रविवार उपासना सभा के अलावा हर शनिवार आशीर्वाद सभा शाम 7:30 बजे और हर सोमवार शिष्य सभा शाम 7:30 बजे आयोजित होती है। शनिवार, रविवार और सोमवार इन तीनों सभाओं की ऑनलाइन सर्विस देखने के लिए आप जरूर ट्यूनिंग करें और प्रभु से बहुत आशीष पाते रहें। Yes, and for those who are viewing us for the first time, we request you to visit our website, click on the visitors info tab and share your details. और आप में से जो हमारी सभा को पहली बार देख रहे हैं, उनसे निवेदन है आप हमारी वेबसाइट जरूर देखें। वहाँ विजिटर इन्फो टैब दबाकर अपनी जानकारी हमें दें। While doing that, make sure that you write your complete name and your mobile number. The church will correspond with you on that number. आपसे निवेदन है आप अपना पूरा नाम और सही मोबाइल नंबर लिखें, जिससे हम आपके लिए प्रार्थना कर सकें और आगे भी संपर्क बनाए रखें। We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. इन सभाओं के वीडियोस हम नियमित रूप से अपने YouTube चैनल पर अपलोड कर रहे हैं। कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें। To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. हमारे अपलोड के नियमित नोटिफिकेशन पाने के लिए यहाँ दिए हुए लाल रंग के सब्सक्राइब बटन को दबाएं, फिर उसके बगल में जो बेल आइकन है उसे दबाएं। After having watched this video, do remember to give a like to it. Encourage us. और हमारी आज की सभा के वीडियो को देखने के बाद आप हमें लाइक जरूर दें और हमें प्रोत्साहित करें। The Bible says in 1 Thessalonians chapter 5 verse 18, "In everything give thanks to God,
for this is the will of God in Christ Jesus for you. बाइबल में लिखा है पहला थिस्सलुनीकियों अध्याय 5 वचन 18 में, तुम सदा धन्यवाद करो क्योंकि तुम्हारे लिए प्रभु यीशु में परमेश्वर की यही इच्छा है। Happy moments, praise God. Difficult moments, seek God. खुशी के पल में प्रभु की स्तुति करें, मुश्किल की घड़ी हो प्रभु के पास आ जाएं। Quiet moments, worship God. Painful moments, trust God. शांत क्षण प्रभु की आराधना, पीड़ादायक समय में प्रभु पर भरोसा रखें। Every moment, thank God. हर पल प्रभु को धन्यवाद करें। Our spiritual parents, Pastor Peter and Pastor Jayashree, are always in this rhythm of praising, thanking, worshipping, trusting, loving God. हमारे आत्मिक माता पिता पास्टर पीटर और पास्टर जयश्री हमेशा प्रभु की उपासना, सजदा, भरोसा, आराधना की लय में रहते हैं। As their children, let us follow them in doing so. हम जो उनकी संतान हैं, आइए इसी ताल में आगे बढ़ें। So with beaming smiles, bursting joy, bubbling gratitude, put your hands together and welcome God's anointed and our loving parents, Pastor Peter and Pastor Jayashree. उत्साह से भर के मुस्कुराते हुए आभारी मन से स्वागत करें परमेश्वर के अभिषेक और हमारे अपने आत्मिक माता पिता पास्टर पीटर और पास्टर जयश्री का। Praise the Lord. देवाला धन्यवाद. How are you all doing? कसे आहात सगळे? Hope you are all doing fine. आणि अशी आशा आहे की तुमचं चांगलं चाललं असेल. Yes, if we have God on our side, आणि होय जर आपल्या बाजूने देव असेल who or what can go against तर us? कोण आणि काय आपल्या विरुद्ध जाऊ शकेल? Let us all keep on trusting God. आपण सर्वांनी देवावर विश्वास ठेवणं कायम ठेवू. Everything will fall into place. सगळं काही यथायोग्य जागी पडेल. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So I hope you are all gathered together तर माझी अशी आशा आहे की तुम्ही सगळेजण आपल्या घरात जमलेले असाल. because today is this online Sunday church service. आता परत ऑनलाईनच हा उपदेश मी रविवारचा करत आहे. And I believe you have opened your Bibles आणि माझा असा विश्वास आहे की तुम्ही आपापलं बायबल उघडलं असेल and you are trusting in God. आणि तुमचा विश्वास देवावर असेल. Surely God will speak to you in a very special way this morning. नक्की देव आज सकाळी काहीतरी खास रीतीने आपल्या सगळ्यांशी किंवा तुमच्याशी बोलेल And He will lift up your drooping spirits. आणि तुमचे जे उदासीन झालेले आत्मे आहेत त्यांना वर आणेल. Today we are going to see something new. आज काहीतरी नवीन आपण पाहणार आहोत. The heading for today's message is, आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे By strength shall no man prevail. सामर्थ्याने कोणाही माणसाचा टिकाव लागणार नाही. By strength shall no man prevail. सामर्थ्याने कोणाही माणसाचा टिकाव किंवा निभाव लागणार नाही. We'll open our Bibles to 1 Samuel chapter 2 verse 9. 1 शमूएल याचा दुसरा अध्याय 9 वचन आपण सगळ्यांनी मिळून काढू. 1 शमूएल 2:9. 1 Samuel 2 verse 9. 1 शमूएल 2:9. He will keep the feet of his saints, and the wicked shall be silent in darkness, for by strength shall no man prevail. 1 शमूएल दुसरा अध्याय 9 वचन म्हणतं, तो आपल्या भक्तांचे पाय सांभाळील, परंतु दुष्ट अंधारात निशब्द केले जातील, कारण बळाने कोणी माणूस प्रबळ होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God will keep the feet of his saints. परमेश्वर त्याच्या संतांची पावलं सांभाळेल The wicked shall be silent in darkness, आणि दुष्ट मनुष्य अंधारामध्ये शांत राहतील. because कारण by strength alone shall no man prevail. केवळ सामर्थ्याने किंवा फक्त सामर्थ्याने कुठल्याही माणसाचा निभाव लागणार नाही. This is the absolute truth. आणि हे अगदी सरतेशेवटचं सत्य आहे. If you see, तुम्ही जर पाहिलं there are many people who are trying to make things happen by their own strength. अनेक माणसं अशी आहेत की जी स्वतःच्या बळानं गोष्टी घडवून आणायचा प्रयत्न करतायत And that is why they are full of sorrow. आणि म्हणून ते दुःखाने भरलेले आहेत. The more you try on your own, जेवढं तुम्ही स्वतःच्या शक्तीवर प्रयत्न करत राहाल the more you shall be stressed up. तेवढं तुम्हाला जास्त दडपण किंवा टेन्शन येईल. Because God knows it. कारण देवाला ठाऊक आहे And God has said it. आणि देव बोललेला आहे By your own strength you shall never prevail.
तुझ्या स्वतःच्या शक्तीने तुझा निभाव लागणार नाही. That is why you need God in your life to do things for you. आणि म्हणून तुम्हाला देवाची गरज आहे तुमच्या जीवनामध्ये. देवाने तुमच्या वतीनं गोष्टी कराव्यात म्हणून. Look at the people of the world. जगातल्या लोकांकडे पहा. Look at even the rich people. जगातल्या श्रीमंत लोकांकडेही पहा. They run after money, ती माणसं पैशामागे धावतात and in doing so, आणि असं करत असताना they have lost the zest of life. आयुष्याविषयीचा आवेशच त्यांच्यातनं कुठेतरी राहून जातो. And they have wrapped themselves with misery and sorrow. आणि त्यांनी स्वतःला या सगळ्यामध्ये त्रासांनी व दुःखांनी घेरून घेतलेलं असतं. That's what the Bible says. असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. When you run after riches, जेव्हा तुम्ही धनसंपत्तीच्या मागे धावता you are swallowed up with sorrow and pain. त्याला दुःख आणि वेदना तुम्हाला गिळून टाकतात You lose your joy, you lose your peace. आणि त्यामुळे तुमच्यातला आनंद व शांती निघून जाते. And so these rich people, तर ही जी कोणी श्रीमंत माणसं असतात, not all rich people, सगळी श्रीमंत माणसं असं मी म्हणत नाही, but those who don't trust on God, परंतु त्यामध्ये जी माणसं देवावर विश्वास ठेवत नाहीत, they seem to have everything made up. असं दिसायला असं दिसतं की जणू त्यांचं सगळं आयुष्य बनलंय, But they live minus the real joy. परंतु त्यांच्यामध्ये खरा आनंद नसतो. They have food, but there is no taste for their food. त्यांच्याकडे खायला अन्न असतं पण त्या अन्नाला चव नसते. Because कारण everything is earned the hard way. सगळं काही अतिशय कष्टान आणि खडतर रीतीनं त्यांनी कमवलेलं असतं. That's why Paul said आणि म्हणूनच पॉल म्हणाला in 1 Timothy 6 verse 9, 1 तिमोथी याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन, those who desire to be rich fall into temptation and a snare and into many foolish and harmful lusts which drown men in destruction and perdition. For the love of money is the root of all evil, for which some have strayed from the faith in their greediness and pierced themselves with many sorrows. 1 तिमोथी 6वा अध्याय 9वं वचन, परंतु धनवान व्हायला पाहणारे परीक्षेत व फासात व फार मूर्खपणाच्या व बाधक इच्छांमध्ये पडतात. त्या इच्छा माणसास विध्वंसात व नाशात बुडवतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी आपणास फार खेदांनी भोसकून घेतलेले आहे. See, prosperity is not wrong. समृद्धी चुकीची नाही Prosperity on itself is not going to bring ruin. आणि स्वतःवर समृद्धी काही नाश आणणार नाही, But when you crave for it, परंतु जेव्हा त्या समृद्धीच्या मागे आपण वेड्यासारखे लागतो when you don't see God but only see mammon, आणि जेव्हा आपण देवाकडे पाहतच नाही तर फक्त पैशाकडे पाहतो आणि त्याच्या मोहात पडतो, and then when you do it all with your own strength without involving God in it, आणि देवाला त्याच्यामध्ये गुंतवल्याशिवाय जेव्हा स्वतःच्या शक्तीवर आपण हे सगळं करतो and when you use it for selfish means, आणि त्याचा वापर स्वार्थी हेतूंसाठी जेव्हा करतो, and when greed takes over, आणि जेव्हा मोह तुमचा ताबा घेतो, when covetousness takes over, लोभीपणा तुमचा ताबा घेतो, such ones forget God, असे जे कोणी लोक असतात ते देवाला विसरतात and so they pierce themselves with many sorrows. आणि म्हणून ते अनेक दुःखांनी स्वतःला भोसकून घेतात. See, we need to allow money to come in its own time. आपण पैशाला स्वतःच्या वेळेनं यायची परवानगी द्यावी. That's why the prophet said, is it time to receive money now? आणि म्हणून संदेष्टा म्हटला की आत्ताची वेळ काही पैसा मिळवायची वेळ आहे का, And it should come in the ways of God. आणि देवाच्या मार्गाने तो यायला हवा. If God is in it, let it come. जर देव त्यात असेल तर तो यावा, God is not in it, let it not come. देव त्यामध्ये नसेल तर तो न यावा. So here he says, तर इथे तो सांगत आहे, for by strength shall no man prevail. शक्तीनं किंवा सामर्थ्यानं कोणाही माणसाचा निभाव लागणार नाही. Strength speaks about various factors. शक्ती वेगवेगळ्या घटकांविषयी बोलते. Strength also is money. शक्ती म्हणजे पैसा सुद्धा, It can be physical strength, mental strength, आणि शक्ती म्हणजे शारीरिक शक्ती आणि मानसिक शक्ती सुद्धा, your own power. तुमच्या स्वतःतलं सामर्थ्य सुद्धा. Say, we need God all the time. आपल्याला सदोदित सर्वदा देवाची गरज आहे. Why do we need God all the time? आपल्याला का बरं सर्वदा देवाची गरज आहे? Because the earth has been cursed. कारण की ह्या पृथ्वीला शाप दिलाय, And since the earth has been cursed, आणि ही पृथ्वी शापित झालेली असल्यामुळे things don't come up as we expect. ज्या पद्धतीनं आपण अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षित रीतीनं गोष्टी होत नाहीत, It does not yield to its full potential. आणि संपूर्ण कुवतीनुरूप उत्पादन देत नाही. And so when you don't have God, आणि म्हणून जेव्हा आपल्याकडे देव नसतो then it becomes all the more hard to get things. मग अजून वाढत्या प्रमाणामध्ये गोष्टी मिळवणं अवघड जातं. And people, when they don't have God, आणि जेव्हा लोकांकडे देव नसतोच they are doubly cursed. त्याला ते दुप्पट शापित असतात.
Because earth is cursed, कारण की पृथ्वी शापित आहे. and when they go away from God, they are doubly cursed. आणि जेव्हा ते देवापासून लांब जातात ते अजून दुप्पट शापित होतात. That's what God told Cain असं देव कायनाला म्हणाला. in Genesis 4 verse 12. उत्पत्तीचा 4 अध्याय 12व वचन Cain, की कायना, when you till the ground, जेव्हा तू जमिनीची मशागत करशील, it shall not yield unto thee in her full strength. उत्पत्ती 4 अध्याय 12 वचन, जेव्हा तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती आपले सत्व यापुढे तुला देणार नाही. तुला देणार नाही. यापुढे तुला देणार नाही. Because you are going away from the presence of God. कारण पृथ्वीत तू परागंदा व भटकणारा होशील, कारण तू देवाच्या सहवासातनं लांब जातोय. That is double curse. आणि हा दुप्पट शाप आहे. So no matter what power you talk about, तर तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या सामर्थ्याविषयी बोलाल it is always limited. ते सगळं मर्यादित आहे नेहमीच. You may be physically strong, आणि कदाचित तुम्ही शारीरिक रीतीनं फार दणकट असाल, but mentally you may be weak. आणि मानसिक रीतीनं कदाचित तुम्ही फार कमकुवत आणि अशक्त असाल, Or you may be mentally strong, किंवा मानसिक रीतीनं तुम्ही फार दणकट असाल, or then you may be physically weak. आणि कदाचित शारीरिक रीतीनं तुम्ही कमकुवत असाल, Or maybe you are mentally and physically strong, किंवा शारीरिक रीतीनं आणि मानसिक रीतीनं दोन्हीनं तुम्ही फार बलवान आहात, but financially you are weak. का आर्थिक रीतीनं तुम्ही कमकुवत असाल. I mean, we have all a weak spot in our life. म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये कुठेतरी एक अशक्त बिंदू असतोच, असं नाही तर तसं. And that's why आणि म्हणून we need outside power. आपल्याला बाहेरच्या सामर्थ्याची गरज आहे. We need outside capacity आपल्याला आपल्या कुवती पलीकडच्या सामर्थ्याची गरज to आहे. help us withstand great force or pressure of the world. आणि जगामधनं जे प्रचंड पद्धतीचं दडपण किंवा दबाव येतो त्याला तोंड द्यायला त्या ताकदीची आपल्याला गरज आहे, की जी ताकद बाहेरची आहे. And so you need influence of God. आणि म्हणून देवाची एक छाप आणि देवाचा वशिला तुम्हाला गरजेचा आहे. You need God's strength to face the daily troubles that come along your way. दररोजच्या दिवशी जे काही त्रास तुमच्या आयुष्यामध्ये येतात त्यांना तोंड द्यायला देवाच्या शक्तीचीच तुम्हाला गरज आहे. You need the quality or state to be invincible. आणि त्यासाठी तुमचा दर्जा चांगला असायची गरज आहे. And that will only come आणि हे फक्त तेव्हाच येईल when you give your heart to Jesus. जेव्हा तुम्ही तुमचं हृदय येशूंना द्याल. Unless you give your heart to Jesus आणि जोर तुम्ही तुमचं हृदय येशूंना देत नाही and take Jesus seriously, आणि येशूंना गांभीर्याने घेत नाही, things will become very hard for तोवर you. गोष्टी तुमच्यासाठी फार अवघड अशा होतील. Look at Jacob. तर याकोबाकडे पहा. You know what he told his wife याकोब आपल्या बायकोला काय म्हणाला ठाऊक आहे? in Genesis 31:6 and 7? उत्पत्तीचा 31वा अध्याय त्यातलं 6वं आणि 7वं वचन. He said, "You know, with all my power, I have served your father, but he has deceived me and changed my wages these 10 times." उत्पत्ती 31:6 आणि 7. मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची चाकरी केली आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, कारण तुमच्या बापाने मला फसवले, माझे वेतन 10 वेळा पालटले. Did you see that? पहा, With लक्षात येतंय? all his power, त्याच्या संपूर्ण शक्तीने, with all his strength, त्याच्या संपूर्ण ताकदीने he served his father-in-law. त्याने आपल्या सासऱ्याचं काम केलं, सासऱ्याची सेवा केली, Yet he could not benefit. आणि तरी त्यातनं त्याला काही लाभ झाला नाही. Man's strength is so futile. तसं मनुष्याची शक्ती फार अशक्त आहे. You may work very hard. कदाचित तुम्ही फार कष्ट करत You असाल may be a faithful person. आणि कदाचित तुम्ही फार विश्वासू असाल, But yet, तरीही you shall not abound with blessings unless the God of blessing is in your faithfulness. जोवर आशीर्वादाचा देव तुमच्या विश्वासूपणात नाहीये तोवर आशीर्वाद तुमच्या वाट्याला येणार नाही. And this can happen to anybody. आणि हे कुणाच्याही जीवनात होऊ शकतं. This may happen to you as a believer also. कदाचित विश्वासू या नात्यानं आपण बिलीवर आहोत तरी आपल्या जीवनात असं घडू शकतं. That's why never trust on your own strength. आणि म्हणून कधी कधी स्वतःच्या शक्तीवर विश्वासून जगायचं नाही. See, but when Jacob leaned on God, परंतु जेव्हा याकोबाने देवाचा आधार घेतला, God flourished him. देवाने त्याला समृद्धीकडे नेलं, God blessed him. देवाने त्याला आशीर्वादित केलं. See, and this can happen to you as well. आणि हे तुमच्याही जीवनात घडू शकतं. But many people trust on their own wealth. पण अनेक माणसं अशी असतात जी स्वतःच्या धनसंपत्तीवरती विश्वास टाकतात. Some trust in their strength. काही लोक स्वतःच्या ताकदीवर विश्वास टाकतात. For some, money is their strength. काही लोकांना त्यांचा पैसा त्यांची ताकद आहे. For others, influence is their strength. काही लोकांना त्यांचा वशिला आणि त्यांची छाप त्यांची ताकद आहे. For still others, beauty is their strength. काही लोकांना सौंदर्य त्यांची शक्ती आहे. For still others, इतरांना children are their strength. मुलं बाळ जर आहेत तर ती मुलं बाळ त्यांची ताकद आहेत. Like Jacob. जसं याकोब. You know, he looked at his firstborn son, याकोबाने आपल्या प्रथम जन्मलेल्या संतानाकडे पाहिलं, whose name was Reuben, ज्याचं नाव तर रौबेन, and he told him, आणि तो त्याला म्हणाला
In Genesis 49 verse 3, उत्पत्ती 49 त्यातलं 3रं वचन. he said, तो त्याला म्हणाला, "You are Reuben, तू रौबेन आहेस, my firstborn, माझं प्रथम संतान आहे, my strength, माझी ताकद आहेस, my might, माझे बळ, माझ्या शक्तीचा प्रारंभ आहे, beginning of my strength. थोरपणाचे वर्चस्व आहेस You are my dignity." आणि सामर्थ्याचे वर्चस्व आहेस. In other words, you will bring dignity to me म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये तो त्याला म्हणतोय की तू मला मान आणणार आहेस and the excellency of power. आणि थोरपणाचे वर्चस्व, सामर्थ्याचे वर्चस्व तुझ्याकडून आहे मला. Now, every father has high hopes. आता प्रत्येक वडिलांच्या आशा अपेक्षा स्वतःच्या मुलांबाबत मोठ्याच असतात It's obvious. आणि हे सरळ आहे, हे साहजिक आहे. But trusting too much even on your own children is not proper. पण स्वतःच्या मुलांवर एका विशिष्ट मर्यादे पलीकडे विश्वास ठेवून जगणं सुद्धा काही बरोबर नाही. Because later on, the old Jacob, father Jacob, had to admit, कारण मागाहून हा याकोब जेव्हा म्हातारा झाला त्या अवस्थेमध्ये त्याला कबूल करावं लागलं. he says तो म्हणाला in verse 4, 4थ्या वचनात, "You, Reuben, you are unstable as water." रौबेना तू पाण्यासारखा चंचल आहेस. He changed his words. म्हणजे त्याने स्वतःचे शब्द इथे बदलले. See, that same son तोच मुलगा who was his strength, जो त्याची ताकद होता असं तो म्हणाला, now he's saying, "You are my weakness." त्याच मुलाला बघून आता तो म्हणतो तू माझी कमजोरी One आहे. day the whole world will realize एके दिवशी संपूर्ण जगाला हे कळेल their strength is nothing, की त्यांची शक्ती शून्य आहे, that we all need to trust in की God. आपल्याला प्रत्येकाला देवावर विश्वास ठेवावाच लागेल. No man can boast of his power. एकही माणूस स्वतःच्या सामर्थ्याविषयीनं गर्व बाळगू शकत नाही. Look at the great Pharaoh. तुम्ही महान फारो राजाकडे पहा. Didn't God say, देव म्हणाला ना, "For this very reason I have raised you up, याच कारणास्तव मी फारोला उभं केलंय, to show forth my power to you"? माझं सामर्थ्य तुला दाखवायला. Because all power of Pharaoh failed him. कारण फारोतलं सगळं सामर्थ्य त्याला अपयश देत गेलं All his soldiers drowned in the Red Sea. आणि फारोचे सगळे सैनिक तांबड्या समुद्रात बुडाले. And by the mighty hand, mighty strength of God, God saved Israel. आणि देवाच्या महान वरदहस्ताने व सामर्थ्याने देवाने इस्रायलला वाचवलं. That's why Bible rightly says आणि म्हणून बायबल अगदी योग्य रीतीनं म्हणत आहे. in Leviticus 26 verse 20, लेवीय याचा 26वा अध्याय आणि 20वा वचन. "And your strength shall be spent in vain." लेवीय 26 आणि त्यातलं 20वा वचन. आणि तुमची शक्ती व्यर्थच खर्च होईल. Yes, your strength shall be in vain. तुमची शक्ती व्यर्थ खर्च होईल. No matter how much you are elevated, मग तुम्ही किती उन्नतीला या, how much blessed, मग तुम्ही किती आशीर्वादित असा, strengthened, किती तुमचा उत्कर्ष हो, तुम्ही ताकदवान व्हा, give always the glory to God. गौरव नेहमी देवाला द्या. Always to God. सन्मान गौरव नेहमी देवाला द्या. That's why Moses told the children of Israel आणि म्हणून मोशे इस्रायली मुलांना म्हणाला, in Deuteronomy 8 verse 17, अनुवादाचा 8वा अध्याय आणि त्यातलं 17वं वचन. "Never say my power and my strength and my hand got me this wealth." कधी असं म्हणू नका. अनुवादाचा 8वा अध्याय आणि त्यातलं 17वं वचन असं सांगत आहे, आणि कदाचित तू आपल्या हृदयात म्हणशील माझ्या शक्तीने, माझ्या हाताच्या बळाने ही संपत्ती माझ्यासाठी मी मिळवली आहे. पण असे कधी म्हणू नका. Did you see that? Never say that. कधी असं म्हणू नका की माझ्या शक्तीने, माझ्या बळाने मी हे केलंय. Verse 18, आणि 18वं वचन. "For it is he that gives thee power to get wealth." यहोवा तुझा देव याची तू आठवण कर, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तो आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God gives it. देव देतो. That's why Joshua once said, आणि म्हणून योशुआ एकदा म्हणाला "I am strong this की day आजच्या दिवशी मी फार बलवान आहे, as I was from the days of Moses." आणि मोशेच्या दिवसांपासून जसा मी होतो ना तसाच मी बलवान आहे. That time when I had strength, and that same strength is there even today with me. मोशेच्या कारकिर्दीमध्ये जी शक्ती माझ्यात होती ती शक्ती आजही, आजपर्यंत माझ्या शाबूत आणि कायम आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Let God instill strength in you. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की देवाला तुमच्यामध्ये सामर्थ्य बिंबवू दे किंवा शक्ती घालू दे. Praise God. देवाला धन्यवाद. Let God do it. देवाला करू दे. You don't run after riches also. तुम्ही धनसंपत्तीच्या मागे सुद्धा पळू नका Don't crave to be rich. आणि श्रीमंत व्हायच्या मागे वेड्यासारखे लागू नका. Crave to be godly. तर भक्तिमान व्हाय मागे लागा. You don't chase riches. धनसंपत्तीच्या मागे धावू नका, You chase after God. देवा मागे धावा. And even when riches come, it will be with minus sorrow. आणि मग जेव्हा धनसंपत्ती तुमच्या पदरी पडेल ती दुःख विरहित पडेल. That's what the Bible says. असं बायबलमध्ये लिहिलंय. The blessings of the Lord makes one rich, परमेश्वराचे आशीर्वाद एखाद्याला धनी करतात and he adds no sorrow to it. आणि त्या मागे दुःखाची जोड देव लावत नाही.
That means म्हणजे by my own strength I cannot make my life. याचा अर्थ असा लागतो की माझ्या स्वतःच्या शक्तीवर मी माझं जीवन बनवू शकत नाही. If we all could have made life, आणि आपल्याला सगळ्यांना जर आपली जीवन बनवता आली असती Jesus wouldn't have come. तर येशू आलेच नसते. Jesus wouldn't have said, I have come to give you life and life in abundance. आणि येशू म्हणालेच नसते की मी तुला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलोय. In other words, दुसऱ्या शब्दात till Jesus came, none of us had life. येशू येईपर्यंत आपल्यातल्या कुणातही जीवन नव्हतं. Forget about abundant life, we didn't have life. बाकी विपुल जीवन वगैरे तर फार लांब राहिलं, जीवनच आपल्या कुणात नव्हतं. But pastor, पण पास्टर, I have seen the worldly people come up with their own strength. मी जगिक माणसांना त्यांच्या स्वतःच्या शक्तीनं वर येताना पाहिलंय. Yes, they do. हो, ते येतात वर They did come up. आणि ते वर आलेले आहेत, मी नाही म्हणत नाही. But go and have a sneak in their home. पण जरा जाऊन त्यांच्या घरामध्ये थोडंसं ढुंकून पहा. See their lives. पहा जरा त्यांचं जीवन जे आहे ते थोडंसं डोकावून पहा. Go close to them. त्यांच्या थोडंसं जवळ जा. Study their lives. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा. Talk to them. त्यांच्याशी बोला. You will find that they don't have peace. तुमच्या असं लक्षात येईल की यांना तर शांतीच नाही. I have heard of rich people, they don't sleep at night. श्रीमंत लोकांविषयी मी असं ऐकून आहे की रात्रीची त्यांना झोप येत नाही. Even some of the celebrities, they don't sleep at night. काही सेलिब्रिटीज जे आहेत त्यांना पण रात्री अजिबात झोप येत नाही. Why? What is happening? का बरं, काय होतंय त्यांना? They have got everything made. त्यांच्याकडे तर सगळं आहे, मग झोप का येत नाही? Say, we still live in lack without God. म्हणजे देवाशिवाय आपल्याला कमी पडतच, म्हणजे काहीतरी उणं राहतच देवाशिवाय. The cares and the anxiety of life आयुष्याच्या ज्या काही काळज्या आणि चिंता आहेत and the worldly goods have overwhelmed these people. आणि जगिक गोष्टी ज्या आहेत, जगिक वस्तू ज्या आहेत, त्या गोष्टींनी त्यांना भारावून नेलंय. So many people are worried about the world economy. आणि अनेक लोकांना तर जगिक आर्थिक परिस्थितीचं टेन्शन आहे. Others are worried about thieves and kidnappings and robbery. काही लोकांना चोर आणि लुटारू आणि हे कोणी नेलं तर याची काळजी आहे. And so with the worldly goods comes the opportunity to cause care on your life. तर जगातल्या ज्या काही गोष्टी आपण कमवत जातो त्याच्या मागे काळजी आणि टेन्शन येतच की आता हे कमवलेलं सांभाळायचं कसं. Say, amen. आमेन. Because they are all living by their own strength. कारण ते सगळे स्वतःच्या शक्तीवर जगतात. And God has predicted, and He has not only predicted, He has made a statement that by the strength shall no man prevail. आणि देवाने तर सांगितलेलं आहे, देवाने हे विधानच केलेलं आहे की शक्तीनं एकही माणसाचा निभाव लागणार You नाही. shall never overcome in life. आणि कधीच आपल्याला जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या शक्तीनं विजय घेता येणार नाही. If you don't allow God to fight your battles तुम्ही जर देवाला आपलं युद्ध लढू नाही ना दिलं, for yourselves, स्वतःसाठीचं युद्ध जर देवाला तुम्ही लढू नाही ना दिलं, you will end up in a ditch. तर तुमची समाप्ती कुठेतरी खड्ड्यात होईल You will end up living a miserable life. आणि काहीतरी भयानक जीवन तुम्ही जगायला लागाल. Because कारण all said and done, सगळं बोललं केलं, सगळं झालं. playing God is not easy. देव खेळणं सोपंही नाही ना. What is playing God? देव खेळणं म्हणजे काय हो? Taking every responsibility under the sun. देव खेळणं म्हणजे सूर्याखालची सगळी जबाबदारी स्वतः घेणं, जणू काय असा इशारा देत की मीच देव आहे. I mean, it's not possible. हे शक्य नाही ना. We are limited people. आपण मर्यादेतली माणसं आहोत, माणूस आहोत आपण. Amen. So playing God is not only easy, neither is it hard, it is impossible, it is miserable. तर देव खेळणं सोपं नाही, देव खेळणं अवघड आहे आणि अशक्य आहे. Amen. आमेन. There are two kinds of people. दोन पद्धतीची माणसं असतात. One who say, एक वर्ग त्यातला असा म्हणतो I will prevail by my strength. की मी माझ्या स्वतःच्या शक्तीनं माझा निभाव लावून घेईन. And the other who say, दुसरा वर्ग असा म्हणतो I cannot do it. मी नाही करू शकत And so I give up and live miserably. आणि म्हणून मी हार मानत आहे आणि भयानक जीवन जगणार आहे. But we have a third category. पण आपण तिसऱ्या वर्गात पडतो And we have to be in the third आणि category. आपण तिसऱ्या वर्गातच पडलं पाहिजे, Where one says, जिथे एखादा माणूस म्हणतो the possible I will do, जे शक्य आहे ते मी करीन, the impossible I will trust God to do. अशक्य गोष्टी मी देवावर सोडीन आणि देवावर विश्वास ठेवीन की अशक्य गोष्टी देव करेल. Say, in which category you belong? तुम्ही कुठल्या वर्गात पडता हो? Which category? तुम्ही कुठल्या वर्गात आहात? Do you say I will prevail by my own strength? तुम्ही असं म्हणताय का की मी स्वतःच्या शक्तीवर माझा निभाव लावून घेईन, Or do you say I cannot do it and so let me just leave my life into the hands of fate? का तुम्ही असं म्हणताय की नाही मला नाही जमत आहे, माझ्याच्याने होणार नाहीये आणि आता मला माझं जीवन नशिबावर सोडू दे, जे काय होणार बघून घेऊ. असं That is the kind of attitude. अशा पद्धतीची वृत्ती असते. No, we should be in the third पण category. तसं नको, आपण तिसऱ्या वर्गात पडायचं.
You need to confess. तुम्ही हे कबूल करायचं I cannot come up by my own strength, की मी Lord. नाही स्वतःच्या शक्तीवरती वर येऊ शकत प्रभू, But by my God, I shall leap over a wall. पण माझ्या देवाच्या शक्तीद्वारे मी भिंतीवरनं उडी मारून जाईन. By my God, I shall run through a troop. माझ्या देवाच्या शक्तीनं मी सैन्यातनं पळून जाईन. I can do all things through Christ who strengthens me. ख्रिस्त जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That is the attitude we need to have. अशी वृत्ती आपल्यात असायची गरज This आहे, is a positive attitude. आणि ह्याला सकारात्मक वृत्ती म्हणतात. See, the worldly positive attitude is so different from godly positive attitude. जगिक सकारात्मक वृत्ती जी आहे ना, ती भक्तिमान सकारात्मक वृत्तीपेक्षा फार वेगळी आहे. What is the worldly positive attitude? बरं, जगिक सकारात्मक वृत्ती काय आहे? It says, ती म्हणते I can do all things. की मी सगळं करीन. But positive attitude according to the Bible is, पण बायबलला धरून सकारात्मक वृत्ती काय आहे? I can do all things through Christ who strengthens me. मी सगळं करीन, पण ख्रिस्त येशू जो मला सामर्थ्य आणि ताकद देईल त्याच्याद्वारे करीन. Praise God. देवाला धन्यवाद. See, God has the almighty power to bring everything under your feet. कसं आहे माहितीये का, की देवाकडे सगळं सामर्थ्य आहे, सगळं काही तुमच्या पायाखाली आणायचं. He can bring everything under your feet. सर्व काही तो तुमच्या पायाखाली आणून ठेवू शकतो. You know, every time Israel suffered, तुम्हाला माहितीये, ज्या दरवेळेला इस्रायलला त्रास झाला the only reason was त्याच्या मागचं एकमेव कारण it was not obedient to God. आज्ञा पालन केलं नाही त्यांनी देवाचं. I mean, people can give many म्हणजे excuses. लोक अनेक कारण सांगू शकतात. Oh, Israel was not prepared. नाही, इस्रायलची तयारीच नव्हती. Oh, their number was less than the number of the enemies. नाही, इस्रायलची संख्या कमी होती आणि शत्रू खूप होते, The weaponry was less. आणि इस्रायलकडे शस्त्र सामग्री तेवढी नव्हती, And the enemies have latest आणि gadgets. शत्रूंकडे तर सगळं लेटेस्ट होतं. But पण the main reason is मुख्य कारण हे आहे they did not trust in God. की इस्रायलनं देवावर विश्वास ठेवला नाही. They were not obedient to God. त्यांनी देवाचं आज्ञा पालन केलं नाही. Nor did they turn back quickly in repentance to God. आणि ते पटकन देवाकडे पश्चाताप करून आले नाहीत. Say, it's not that we fall. असं काही नाही की आपण पडतो, It is that we don't realize we fell. पण आपल्याला हे कळत नाही की आपण पडलोय. It's that we don't realize our mistakes and come back to God in repentance. आपल्याला आपल्या चुका कळत नाहीत आणि पश्चाताप करून आपण देवाकडे परत येत नाही. Yes. We don't seek His face. आपण देवाचं मुख शोधत We नाही, don't seek His help. आपण त्याची मदत शोधत नाही. That's why God said आणि म्हणून देव म्हणाला in Psalm 81:13-15. स्तोत्र 81 13 ते 15, Oh, that my people had listened to me and Israel had walked in my ways. I should have soon subdued their enemies and turned my hand against their adversaries. The haters of the Lord should have submitted themselves unto him, but their time should have endured forever. स्तोत्रसंहिता 81 13 ते 15. आहा, माझ्या लोकांनी माझे ऐकले असते, इस्रायल माझ्या मार्गात चालला असता, तर मी लवकरच त्यांच्या वैऱ्यांचा मोड केला असता आणि मी आपला हात त्यांच्या शत्रूंविरुद्ध फिरवला असता. यहोवाचा द्वेष करणारे त्याला वश झाले असते आणि त्यांचा काळ सर्वकालपर्यंत राहिला असता. त्याने त्यांना उत्तम गव्हाने भरवले असते आणि खडकातल्या मधाने मी तुला तृप्त केले असते. Did you see that? लक्षात येते ना? I would have given you so much, मी तुम्हाला खूप सारं दिलं असतं and I would have subdued your enemies quickly. आणि पटकन तुमच्या शत्रूंचा मी पराभव केला असता. Is there a delay in your deliverance? तुमच्या सुटकेला उशीर लागत आहे का? Then come back to God. मग देवाकडे परत या, Turn to God in देवाकडे repentance. वळा पश्चाताप करून. See, God never intervened for them at times. देवाने कधी कधी त्यांच्यासाठी मध्यस्थी केली नाही, And so they had to struggle with their own strength. आणि म्हणून मग त्यांना स्वतःच्या शक्तीवर संघर्ष करावे लागले. See, God can do anything. कसं आहे, देव काहीही करू शकतो. Yes. Did David say दावीद म्हटला ना in verse 16, 16व्याच वचनात, he should have fed them also with the finest of the wheat, and with honey out of the rock should I have satisfied thee. त्याने त्यांना उत्तम गव्हांनी भरवले असते आणि खडकातल्या मधाने तृप्त केले असते. See, God is saying, I would have done all this for you. म्हणजे देव म्हणतो की हे सगळं मी तुझ्यासाठी केलं असतं. Even in this lockdown, अगदी या लॉकडाऊन मध्ये सुद्धा He can feed you with the finest of wheat. देव तुम्हाला उत्तम गव्हाने खायला घालू शकतो, Out of the rock He would have produced honey. आणि खडकातून तुम्हाला देवाने मध दिलं असतं. I mean, we have lost the concept of God's almightiness. परंतु देव सर्व सामर्थ्यवान आहे, ही जी एक कल्पना किंवा ही जी एक वास्तविकता आहे तीच आपल्याकडनं हरवली आहे. You know, the Old Testament saints, जुन्या काळातले जे कोणी संत, all those who overcame, ज्या सगळ्यांनी विजय मिळवला,
Their concept of God was bigger than their problems. देवाविषयीची त्यांची कल्पना त्यांच्या समस्येपेक्षा मोठी होती That's why they always overcame. आणि म्हणून त्यांनी नेहमी विजय घेतला. But we modern Christians, पण आपण आधुनिक ख्रिश्चन माणसं आहोत. we have made God very small. आपण देवाला एक तर फार लहान करून And ठेवलंय we made our strength bigger. आणि आपण स्वतःच्या शक्तीला मोठं करून ठेवलंय. My qualification, माझी गुणवत्ता, my education, माझं शिक्षण, my strength, माझी my ताकद, power. माझं सामर्थ्य, It has become so big हे सगळं इतकं मोठं झालंय that God has become small. की देव झालाय लहान. And we are seeing, आणि आपण पाहतोय by the great I am, we cannot do anything. जो मी महान त्यांना आपण काहीच करू शकत नाही. Amen. मी महान जे आपण करतोय त्यातनं आपल्याला काहीच करायला जमत नाही. And so they refused to listen. आणि म्हणून ते ऐकणं नाकारतात. They said, we don't have anything to do with you, God. आणि ते म्हणतात देवाला की देव बाप्पा आमचा तुझा काही संबंध नाही. A stubborn heart. म्हणजे हट्टी हृदय. That's why God said, you are stiff-necked people. म्हणून देव म्हटला की तुम्ही ताठ मानेची See, माणसं when आहात. we make our neck stiff, we cannot bow down. आपण आपली मान ताठ केली की आपल्याला झुकता येत नाही ना. Say, God could have quickly defeated their enemies by his mighty power. देव तर पटकन त्यांच्या शत्रूंना त्याच्या महान सामर्थ्याने पराजयी करू शकला But he असता. said, I wouldn't. पण देव म्हटला मी नाही करणार. He didn't say, I couldn't. मी करू शकत नाही म्हटला नाही पण मी करणार नाही म्हटलं. He said, I wouldn't. म्हणजे मला करता येते पण मी नाही करणार. I would have fed you with the finest bread, मी तुला सगळ्यात चांगली भाकर खायला घालू शकत आहे but पण I मी नाही. wouldn't. पण मी तुला नाही देणार. It's not I couldn't. मला जमत नाही असं नाही पण मी करणार नाही. I would have given you honey out of the rock, आणि खडकातनं मी तुला मत दिलं असतं but I wouldn't. पण नाही देणार. Not I couldn't. मला करायला जमत नाही असं नाहीये. Say. मला सगळं करायला जमतं पण मी करणार नाहीये. Do you see why some things are not coming to some people? म्हणजे काही गोष्टी काही लोकांच्या जीवनात घडत नाहीत. त्या का घडत नाहीत लक्षात येत आहे का? See, you need to know what God is saying. कसं आहे देव काय बोलतो हे आपल्याला कळलं पाहिजे. See the words of God. देवाचे शब्द थोडे निहाळून पहा. You know, a stone cannot produce oil. खडक तेल देऊ नाही शकत Neither can honey come out of the rock. किंवा खडकातनं मधही येऊ नाही शकत. I mean, this is not possible through natural हे काही means. शक्य नाही. म्हणजे नैसर्गिक राहाटीत हे काही होणं नाही. Honey, we know, is produced by bees and beehives. मध आपल्याला माहितीये की मधमाशीतनं येतं, मधाच्या पोळातनं मध निघतं. I mean, if you tell somebody honey comes out of a rock, they will laugh at you. कोणाला आपण म्हटलं की खडकातनं मध येतं तर ते हसतील. Because these are impossible things. कारण या अशक्य गोष्टी आहेत. What the Bible is saying is, पण बायबल काय म्हणतंय? no matter how harsh the economy is, आर्थिक परिस्थिती कितीही अवघड असो no matter how harsh the situation आणि is, परिस्थिती कितीही अवघड असो, the Lord God of Abraham, अब्रामाचा प्रभू the परमेश्वर, Lord God of Isaac, अब्राम इसाकाचा देव, the Lord God of Jacob अब्राम इसाक याकोबाचा देव, is able to squeeze out a breakthrough for you from the spiritual source. तो समर्थ आहे. आध्यात्मिक स्तरातनं तो तुमच्यासाठी नवीन कोरी सुरुवात काढून द्यायला समर्थ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why you should raise up your voice आणि म्हणून तुम्ही तुमची वाणी उंच करायची and pray to the Lord आणि देवाला प्रार्थना करायची and say, आणि म्हणायचं every enemy प्रत्येक शत्रू that is against me, जो माझ्या विरुद्ध आहे, that you are waiting to destroy me, की जो वाट पाहू नये माझा नाश I करायला, bind you in the name of त्या Jesus. शत्रूला येशूच्या नावात मी बांधत आहे. Poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. Sickness, leave me in आजार Jesus' बाजार name. येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. Destruction, leave me in नाश Jesus' येशूच्या name. नावात मला सोडून जाऊ दे. Say, virus, leave me in Jesus' name. हा विषाणू येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. Because my heart is soft towards कारण God. माझं हृदय देवाप्रित्यर्थ मऊ आणि मृदू आहे. My heart is inclined towards my माझं God. हृदय शेवटी माझ्या देवाकडेच आहे. I have set the Lord always before मी me नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलंय. because he is at my right hand. प्रभू माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे I shall not be मी moved. काही ढळायची नाही. Say, you need to confess these words. हे सगळं जे आहे ना, हे जे शब्द आहेत ना देवाचे, ते आपण कबूल केले पाहिजे स्वतःच्या I तोंडाने. mean, that is the only way the strength from God can come in your midst, in your life, in your family, हा in your एकमेव house. मार्ग आहे की ज्या मार्गाने देवाची ताकद तुमच्या स्वतःच्या जीवनात, घरात, परिवारात सगळीकडे येऊ शकते. He said, तो बोलला he will keep the feet of his saints. तो त्याच्या संतांची पावलं सांभाळेल. He will keep the feet of his तो saints. त्याच्या संतांची पावलं किंवा पाय सांभाळेल. The wicked, they shall be silent. दुष्ट शांत राहतील. During this period, या काळात the wicked should be silent. दुष्ट शांत असणार And the believers should have a loud shout of praise to God. आणि विश्वासू लोकांकडे मात्र देवाच्या स्तुतीविषयीचा जयघोष असायला हवाय. Praise God. देवाला धन्यवाद. Say, man is forever trying to beat every man today. मनुष्य तर आज आता कायमचा दुसऱ्या माणसाला मारायच्या बेतातच आहे.
To get something, he has to beat somebody. आणि काहीतरी मिळवायला त्याला कुणाला तरी मारावं लागतं They have to snatch, आणि हिसकावून घ्यावं लागतं. trying to defeat every circumstance. प्रत्येक परिस्थितीला पराजयी करायच्या बेतात असतात. I will do it. मी करीन, I will overcome my situation. मी माझ्या परिस्थितीवर स्वतः जय घेईन, I have strength. माझ्याकडे ताकद I आहे, have power. माझ्याकडे सामर्थ्य I have आहे, wisdom. माझ्याकडे ज्ञान आहे. Yes, to a certain extent he has prevailed. आणि ठीक आहे, काही प्रमाणात ते टिकले, Yet man should realize तरी माणसाला कुठेतरी हे उमगायला हवं he has limitations. की मला मर्यादा आहेत. If this world was a righteous world, आणि हे जग जर एवढं नीतिमान आणि धार्मिक असतं then I could say तर मी म्हणू शकलो असतो we could do a few more things by our own strength. अजून काही गोष्टी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावर करता येतील. Are you understanding, people? कळताय का मी काय म्हणतोय? If the world was righteous, जर जग नीतिमान आणि धार्मिक असतं faithful people could have survived. तर विश्वासू लोकांचा निभाव लागू शकला असता. But since the world itself is corrupt, पण जगच आहे भ्रष्ट it is not righteous. आणि ते नीतिमान नाही, Things will not just fall in your lap. गोष्टी काय बसल्या जागी मांडीत तर पडणार नाहीत. Say, like you are going in an auto rickshaw, जसं समजा तुम्ही एखाद्या रिक्षात or जाताय you are walking on the road किंवा रस्त्यावर चालताय and your purse fell down. आणि तुमचं पाकिट खाली पडलं. I mean, these days are rare days somebody will come and give that purse back to हे you. अलीकडचे दिवस तर असे आहेत ना की ते खाली पडलेलं पाकिट एखाद्याला मिळालं तर ते परत तुम्हाला येऊन देईल असं काही सांगत नाही. I mean, gone are the days ते दिवस गेले, तो काळ गेला when people would come to your home and give back. की लोक जेव्हा अक्षरशः तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची पडलेली वस्तू किंवा पाकिट किंवा पर्स तुम्हाला देतील. These are wicked days. हे दिवस वाईट आहेत. Perilous times have come upon us. संकटाने भरलेला काळ आपल्यावर आलेला आहे And since sin came into the world, आणि पाप या जगात आल्यापासून we need God all the more. आता तर आपल्याला देवाची वाढत्या प्रमाणात गरज आहे And we need God for all things. आणि सर्व गोष्टींसाठी आपल्याला देवाची गरज आहे. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes chapter 9 verse 11, उपदेशकाचा 9 अध्याय 11 वचन, I returned and saw under the sun that the race is not to the swift, nor the battle to the strong, neither bread yet to the wise, nor yet riches to men of understanding, nor yet favor to the men of skill, but time and chance happens to them all. उपदेशक 9 त्यातलं 11 वचन, मी फिरून सूर्याच्या खालती असे पाहिले की वेगवंतास धाव व बलवानास युद्ध साधत नाही आणि ज्ञानास अन्न व बुद्धिमंतास धन आणि निपुणास अनुग्रह प्राप्त होत नाही, परंतु समय व प्रसंग हे सर्वांना घडतात. See, the last part is very important. शेवटचा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. Time and chance happens to all. समय आणि प्रसंग सगळ्यांच्या जीवनात घडतात. Say, you hear unbelievers say, तुम्ही अविश्वासू लोकांना बोलताना ऐकत असाल we are living by fate, की आम्ही तर नशिबावर सोडलंय, we are living by destiny, आम्ही नशिबावर जगतोय, it all is luck and stars. सगळं आता लकवर आहे, आता काय आपले ग्रह चांगले असतील तो होईल चांगलं. And so this time and chance happens to all, it तर says. हा जो काही समय आणि प्रसंग आहे ते सगळ्यांच्या जीवनात घडतं लिहिलंय. That includes even मग believers. त्याच्यामध्ये विश्वासू लोक सुद्धा आली. Yes. हो, It's not only applicable to unbelievers, but even believers. फक्त अविश्वासू लोकांना हे लागू पडत नाही, तर विश्वासू लोकांच्या जीवनात पण हे लागू पडतं. So, Pastor, if it applies even for me, मग पास्टरचं मला सुद्धा हे लागू पडतंय की काळ प्रसंग सगळ्यांवरच ओढवतात, why did I accept Jesus? तर मग येशूला मी स्वीकारलंच कशाला आहे मग? It's not just accepting Jesus. You need to make violent prayers. You need to have strong faith in फक्त God. येशूंना स्वीकारलं म्हणजे सगळं झालं असं नाही ना. येशूंना स्वीकारायचं, तत्पश्चात प्रार्थना देवाला करायच्या, विश्वास कायम ठेवायचा. Unless you know Jesus Christ in a very personal way, आणि जोवर तुम्हाला येशू ख्रिस्त फार जवळीकतेनं आणि व्यक्तिगत रीतीनं कळत नाही, and unless you abide in Him, आणि जोवर तुम्ही येशूंमध्ये राहत and नाही, His words abide in आणि you, येशूंचे शब्द जोवर तुमच्यात राहत नाही, unless you chase after Him like जोवर तुम्ही David देवामागे दाविदाप्रमाणे धावत नाही and do His will, आणि त्याची इच्छा पूर्ण करत नाही, I mean, promotion will not fall in your lap. बढती काही बसल्या जागी तुझ्या मांडीत पडणार नाही. Because Bible says, कारण बायबल म्हणतं promotion does not come from the east or from the west. God is the judge. बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही, तर देव न्यायाधीश आहे. It doesn't say God gives. देव देतो असं लिहिलेलं नाही. God is the judge. देव न्यायाधीश आहे. He will see देव बघेल whether this believer is following after me, हा विश्वासू खरोखर माझ्या मागे चालतो का, whether he seeks my face, हा माझं मुख शोधतो म्हणजे प्रार्थना करतो का, whether he reads the Bible, हा बायबल वाचतो का रे, whether he walks in integrity, हा सरळतेनं चालतो का, whether he is passionate about the kingdom of God. देवाच्या राज्याविषयी हा आवेशी आहे का. Yes.
Jesus said येशू बोलले in Matthew 6:33, मत्थय 6 अध्याय 33 वचन, seek first the kingdom of heaven and its righteousness, and all these things I will add to you. सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा, मग बाकी सर्व गोष्टींची भर मी तुमच्या जीवनात पाडीन. We cannot go with the tag of a believer and expect all the goodies to fall in our lap. स्वतःला फक्त विश्वासू म्हणून घ्यायचं आणि आपोआप सगळं काही माझ्या मांडीत पडेल ही अपेक्षा ठेवायचीच चुकीची आहे. Say, yes, certain things do come to you since you have become believer. आणि अर्थातच काही गोष्टी तुमच्या पदरी पडतात तुम्ही बिलीवर झाल्यामुळे. But yet, तरी if you want to eat the finest wheat तुम्हाला जर सगळ्यात चांगला गहू खायचा असेल and get promotions like Joseph and Daniel, आणि योसेफाप्रमाणे दानिएलाप्रमाणे बढती हवी असेल, you need to shine in your spiritual side. तर तुमच्या आध्यात्मिक बाजूला तुम्हाला चमकवावं लागेल You should be the light of the world. आणि तुम्ही जगाचा प्रकाश व्हायला हवं. You should be the salt of the earth. तुम्ही या पृथ्वीचं मीठ व्हायला हवं. Because the world we live in कारण ज्या जगात आपण जगतोय is very complex. ते फार विचित्र आहे Not only complex, it's very corrupt. आणि फार भ्रष्ट आहे. And so promotion does not necessarily go to those that are worthy. तर जी माणसं लायक आहेत त्यांनाच बढती मिळते असं आता राहिलेलं नाही. And what you sow, you don't always reap. आणि जे काय आपण पेरतो तेच आपण नेहमी कापू असंही नाही. The battle also always is not to the strong. आणि युद्ध बलवान माणसंच लढू शकतात असंही नाही. Smart people don't always become rich. आणि शहाणी माणसंच नेहमी श्रीमंत होतात असं पण नाही. Sooner or later, bad luck strikes them all. कधी ना कधी आता नाही तर नंतर दुर्दैव सगळ्यांच्या वाट्याला येतच. I mean, advancement does not even come to those people who are faithful or work very hard. आणि जी माणसं विश्वासू आहेत आणि फार मेहनत करतात अगदी खूप अशी प्रगती आणि बढती त्यांनाही कधी कधी मिळत नाही. I'm not saying that we should not work hard. असं म्हणताना मी असं नाही म्हणत आहे की आपण कष्ट करायचे नाहीत. We should work hard. कष्ट तर सगळ्यांनी करायलाच हवेत आणि करायचे. Yet it's not a sure confidence. तरी पण त्यात काही 100% खात्री नाही. With your hard work, you should have the hand of God upon your म्हणजे life. आपण जे काही कष्ट करतो जी काही मेहनत करतो त्याच्या समवेत देवाचा हात आपल्यावर असणं गरजेचं आहे. Even your natural abilities आणि जी काही तुमच्यामध्ये नैसर्गिक क्षमता आहे, and natural talents प्रतिभा आणि कलागुण आहे, are not enough to have a successful life. तेवढं पुरेसं नाहीये ना यशस्वी जीवन करायला. Skill and intelligence कला, प्रतिभा, बुद्धिमत्ता did not give success to everyone. त्यातनं प्रत्येक माणसाला तर यश नाही मिळालं. Battle is not to the strong. म्हणजे युद्ध बलवानांचं आहे असंही नाही. That means by strength म्हणजे ताकदीनं shall no man prevail. एकही माणूस जो आहे ताकदीनं त्याचा निभाव लागणार नाही. I can show you wise people who are still hungry. शहाणी माणसं अजूनही भुकेली आहेत असं मी दृश्य दाखवू शकतो. I can show you educated people who are losing their minds. सुशिक्षित माणसं आहेत पण त्यांची डोकी चालत नाहीयेत असंही दाखवू शकतो. Yes. I have seen good businessmen getting into depression. चांगल्या चांगल्या व्यावसायिक माणसांना मी नैराश्यात म्हणजे डिप्रेशन मध्ये जाताना पाहिलंय. Read the newspapers. वर्तमानपत्र वाचा. People are in a terrible mess. आज लोकांची परिस्थिती इतकी बिकट आहे. Those whom we thought of being something, today they are in depression. आणि जे लोक आपल्याला असं वाटायचं की काहीतरी आहेत ते लोक आज नैराश्यात आहेत. Say, you will lose the contest though you may be the best. तुम्ही जरी अतिउत्तम असाल तरी स्पर्धा तुमच्याकडनं म्हणजे स्पर्धेत तुम्ही पराजयी व्हाल. It's no guarantee for success. काही 100% खात्री नाही की तुम्ही अतिउत्तम आहात म्हणून स्पर्धेमध्ये जिंकणार आणि पहिला नंबरच घेणार असं काही नाही. People say, लोक म्हणतात heaven helps those who help themselves. जे स्वतःला मदत करून घेतात त्यांना स्वर्ग मदत करतं. Heaven helps those who agree with Jesus that they cannot help themselves. पण जे लोक येशूशी सहमत करतात की नाही मी स्वतःला मदत करू शकत नाहीये, येशू तुम्ही मला मदत करा, अशांना स्वर्ग मदत करतं. Amen. आमेन. They say heaven helps those who help पण themselves. जगात जगिक माणसांची म्हण काय आहे की स्वतःला जे मदत करतात त्यांना स्वर्ग मदत करतं. I mean, if you can do it yourself, why you need heaven's help? पण असं नाहीये ना, आपल्याला स्वतःला जर सगळंच करायला जमत होतं तर स्वर्गाची मदत आपल्याला कशाला गरजेची आहे. Heaven will only help those people who follow Jesus. तर स्वर्ग अशाच लोकांना मदत करेल की जे येशूंच्या मागे चालतायत And they cannot find help in themselves. आणि ज्यांना स्वतःमध्ये मदत सापडत नाहीये पण ते येशूंच्या मागे चालून येशूंना मदत मागतायत त्यांना स्वर्ग मदत करेल. Those who humble themselves. म्हणजे कोण? जे स्वतःला नम्र करतील. Sometimes कधी कधी your strength may work in one case, तुमची
शक्ती एखाद्या प्रकरणात काम करेल, but it may not work in another पण case. तुमची शक्ती दुसऱ्या प्रकरणात कदाचित काम करणार नाही. Your wisdom may work in one case, तुमचं ज्ञान कदाचित एखाद्या प्रकरणात काम करेल, but it may not work in another case. पण तुमचं शहाणपण, बुद्धी आणि ज्ञान दुसऱ्या प्रकरणात कदाचित नाही चालणार आणि काम करणार. Some people will appreciate you for your wisdom, काही लोक तुमच्या ज्ञानासाठी तुमचं कौतुक करतील, but they will mock at you with your physical strength. पण तुमची जी काही शारीरिक ताकद आहे त्यामध्ये तुम्हाला नावं ठेवतील. Some may appreciate you for your physical strength, काही लोक तुमच्या शारीरिक शक्तीला बघून तुमचं कौतुक करतील, but they will say, पण म्हणतील you have no job, की तुला नोकरी you नाही, are not educated. तू शिक्षित नाही. I mean, they will pull down you with your mind because of your mind. आणि तुमच्या मनामुळे ते तुम्हाला खाली खेचतील. Amen. देवाला धन्यवाद. In one area we may be wise, in another area we may be fools. एखाद्या भागामध्ये आपण ज्ञानी असू, ते एखाद्या भागात आपण मूर्ख असू. You know what David said to Goliath? दावीद गोलातला काय म्हटलं माहित आहे ना? In 1 Samuel 17 verse 47. 1 शमूएल 17:47. And all the assembly shall know that the Lord saves not with sword and spear, for the battle is the Lord's, and he will give you unto our hands. 1 शमूएल 17:47. आणि असे की तलवार व भाला याकडून यहोवा तारण करीत नाही, असे या सर्व समुदायाने जाणावे, कारण लढाई यहोवाची आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल. What was David telling Goliath? म्हणजे दावीद गोलातला काय सांगत होता? Race is not to the swift. दावीद गोलातला असं म्हणत होता की चपळ शर्यत जिंकतात असं काही नाही, Battle is not to the strong. युद्ध बलवान माणसं जिंकून येतील असंही नाही. Goliath, गोलाता, by your own strength you shall not prevail. तुझ्या स्वतःच्या ताकदीवर तुझा निभाव लागणार नाहीये, I will still prevail though I am very small before you. पण माझा निभाव लागेल. जरी मी तुझ्या समोर फार लहान आणि तुच्छ असलो तरी I will prevail माझा निभाव लागेल, because कारण God is my strength. देव माझी ताकद आहे, God is my strength देव माझी शक्ती आहे and my portion आणि forever. माझा कायमचा वाटा आहे. That is how he had victory over the great Goliath. अशा रीतीनं तर त्या अगदी महान धिप्पाड गोलात विरुद्ध दाविदाला विजय मिळाला. What about the great Pharaoh? बरं, फारो राजा जो थोर, त्याचं काय? He had a very, very large army त्या फारो राजाचं सैन्य फार फार मोठं होतं and he felt very comfortable आणि त्या फारो राजाला मग फार कम्फर्टेबल वाटायचं की चला आपलं तर सगळं व्यवस्थित आहे. and he reasoned आणि त्याने तर्क केला that with this kind of huge army की अशा पद्धतीच्या महासैन्याला घेऊन I can pursue the Israelites. मी इस्रायली लोकांच्या मागे अगदी सोप्या रीतीने लागीन. They don't have horses, they don't have weapons. कारण या इस्रायली लोकांकडे घोडे नाही, रथ नाही, शस्त्र नाहीत They are ordinary shepherds. आणि हे तर सगळे मेंढपाळ लोक आहेत साधे. They don't know how to pick up a sword. त्यांना काही तलवार हातात घेऊन लढता बिडता येत नाही. And so it will be very easy for me, a cakewalk for me. I can defeat them. तर या इस्रायली लोकांना तर मी असं अगदी चुटकीसरशी हरवीन. But when he got to the Red Sea, पण मग जेव्हा हा फारो महान राजा सैन्यासह तांबड्या समुद्रापर्यंत आला, there God opened his eyes. तिथं देवाने त्याचे डोळे उघडले He found out आणि त्याला कळलं the battle does not belong to the strong. की युद्ध बलवानांचं नाहीये, The race is not to the swift. चपळ माणसं शर्यत जिंकणार असंही He नाहीये. came to know त्याला कळलं by strength shall no Pharaoh prevail. शक्तीने एकही फारोचा निभाव लागणार नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. I was telling you of Goliath. मी तुम्हाला गोलात विषयी सांगत होतो ना, 40 days 40 दिवस he was cursing Israel. तो इस्रायलला शाप देत होता. 40 days. 40 दिवस Every day is to curse Israel. रोज तो इस्रायलला शाप द्यायचा See, he was really a formidable foe. आणि फार म्हणजे धिप्पाड असा होता तो. But certain things he did not पण understand. काही गोष्टी अशा होत्या की ज्या त्याला कळल्या नाहीत. Only when David spoke, he came to understand फक्त जेव्हा दावीद बोलला ना तेव्हा त्याला कळलं that surely की नक्कीच by strength shall no man prevail. स्वतःच्या शक्तीने एकही माणसाचा निभाव लागणार नाही. Look at Gideon. तुम्ही गिदोन पहा. He had 32,000 people with him. गिदोनाकडे 32,000 माणसं होती And he was thinking he is strong to overcome any enemy. तो असा विचार करत होता की कुठल्याही शत्रूवर विजय घ्यायला तो बलवान आहे. As he was taking his army, आणि जसं तो त्याचं सैन्य घेऊन निघाला, God said, no, देव म्हटला नाही नाही, this 32,000 is too big. हे 32,000 सैन्य फार मोठं आहे. Either you go alone एक तर तू एकटा जा or take me. नाही तर मला घेऊन जा. Gideon said, I will take you, Lord. गिदोन म्हटला मी तुला घेऊन जातो प्रभू. Okay, if you take me, ठीक आहे, जर तू मला नेलं then 31,700 have to go home. तर 31,700 लोक सैन्य, 31,700 घरी पाठव. Only 300 I need. फक्त 300 आहेत गरजेचे आहेत मला, बस.
Gideon said, with 300 people, how can we defeat such a big army? तर गिद्दोन म्हटलं 300 लोकांचं सैन्य घेऊन कसं काय एवढ्या मोठ्या आपण लष्कराला हरवणार आहे? God said, it's upon you, you decide. देव म्हटलं बघ बाबा तुझ्यावर आहे, तू ठरव आणि मला सांग. You take 32,000 एक तर 32,000 घेऊन जा, and go alone. एकटा जा. If you want to take me, तुला जर मला न्यायचंय 31,700 will go home. तर मी सांगतो तसं 31,700 शिपाई घरी जातील, Only 300 will be there. फक्त 300 सैनिक जातील तुझ्या बरोबर. Gideon knew गिद्दोनाला कळलं more than army he needed God. सैन्यापेक्षा जास्त मला तर देवाची गरज आहे. So he allowed God to prune all the people. मग त्याने देवाला परवानगी दिली सगळ्या लोकांना छाटायची. And only 300 remained. फक्त 300च राहिले. What was God showing? देव त्याला काय दाखवत होता? The battle is not of the strong. देव त्याला असं दाखवत होता की बलवानांचं युद्ध आहे असं समजू नकोस, Race is not to the swift. चपळांची शर्यत आहे असंही समजू नकोस, And by strength shall no man prevail. आणि स्वतःच्या शक्तीनं एकाही माणसाचा निभाव लागणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. If they say, get on your mark and go, जर ते म्हणाले की चला गेट सेट गो, and you jump forward and begin to run, आणि तू पुढे उडी मारून धावायला लागला, it does not mean that you will surely win. तर याचा अर्थ असा तर लागत नाही की नक्की तू जिंकणार आहेस. Anything can happen. काही होऊ शकतं. गेट सेट गो सगळ्यांनाच म्हटलं जातं, You may just fall even before you say go. आणि गो म्हणायच्या अगोदर कदाचित तू पडशील, You may come last. आणि कदाचित तू शेवटचा येशील. You know Moses, मोशे माहित आहे, he was 40 years old मोशे 40 वर्षाचा होता when he tried to help God by using physical strength to kill an Egyptian. जेव्हा त्याने स्वतःच्या शारीरिक शक्तीनं एका मिस्री माणसाला ठार मारून देवाला मदत करायचा प्रयत्न केला. What happened? काय झालं? He had to run away. त्याला स्वतःलाच पळून जावं लागलं. Ran to Midian. पळून गेला मिद्यान देशात, He learned the hard way आणि अवघड रीतीनं शिकला that he could not do anything worthwhile with his own power. की माझ्या स्वतःच्या सामर्थ्यावर मी काहीच करू शकत नाही. He had to go for training for 40 years. 40 वर्ष त्याला प्रशिक्षणाला जावं लागलं. And there, तिथे when all wisdom and all physical strength drained out of Moses, मोशेमधनं जेव्हा त्याचं सर्व ज्ञान आणि सर्व शक्ती निघून गेली, even his physical strength was gone. जेव्हा शारीरिक शक्ती पण त्याच्यातली सगळी गळून गेली, Because in Egypt he was a very young, strapling young man, कारण मिसर देशामध्ये तो एक अगदी जवान आणि असा शक्तीनं भरलेला माणूस होता, 40-year-old, 40 वर्षाचा, full of power. पूर्ण सामर्थ्याने भरलेला, डॅशिंग. In Midian, मिद्यान देशात he was 80 years old. 80 वर्षाचा झाला, But yet, तरी at the age of 80, 80 वर्षाचा what असताना he did, he could never do at the age of 40. त्यांनी जे केलं ते 40 वर्षाचा असताना तो करू नाही शकला, Because there he learned, कारण तिथे त्याने शिकून घेतलं by strength shall no man prevail. स्वतःच्या शक्तीवर एकाही माणसाचा निभाव लागणार नाही. Because at the age of 80, कारण 80व्या वर्षी the same Moses, तोच मोशे when he came back with the rod of God, जेव्हा देवाची काठी घेऊन परत आला, see, there was nothing in the rod of God. त्या काठीत देवाच्या काही नव्हतं. God just wanted to use it to, disgrace his enemies. देवाची इच्छा होती की केवळ तिचा वापर शत्रूंना लज्जित करायला करायचा आहे. But God's hand was with पण Moses. देवाचा हात मोशे बरोबर होता. See? He took over the whole land of त्याने Egypt संपूर्ण मिस्र देश ताब्यात घेतला. from the hand of Pharaoh. फारोच्या हातातनं ताब्यात घेतला संपूर्ण मिस्र देश त्याने. Delivered more than 6 lakhs people at one time. 6 लाख लोकांहून जास्त लोकांना एका वेळेला त्याने सुटका दिली. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. So wherever you are, तर जिथे कुठे तुम्ही असाल, close your eyes and say, आता डोळे बंद करा आणि म्हणा, Oh God, माझ्या देवा, it's not by power, सामर्थ्याने नाही, it's not by might, शक्तीने नाही, but it is by the Spirit of तर God. पवित्र आत्म्याद्वारे कार्य होईल. By the Spirit of God, I fight all my battles. देवाच्या आत्म्याद्वारे मी माझी सगळी युद्ध लढतो. Lord, I hold the rod of Moses in my hand. प्रभू, मोशेची काठी माझ्या हातात मी धरतो, And with that rod, I smash every evil powers and every serpent. आणि त्या काठीनं प्रत्येक सैतानी शक्तीला आणि सापाला मी मारतो. In the name of Jesus, येशूंच्या नावात I trample upon every snakes and scorpions. प्रत्येक सापाला विंचवाला मी तुडवतो. Oh God, माझ्या देवा, arise. उठ Let my enemies scatter. आणि माझ्या शत्रूंना पांगव. Praise God. देवाला धन्यवाद. I mean, you need to say these things to yourself. तुम्ही स्वतःला या गोष्टी सगळ्या बोलायच्या. You know what Jesus said येशू काय बोलले? in John 15 verse 5? योहानाचा 15वा अध्याय 5वं वचन, Without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. Nothing. काहीच नाही.
It's only in the name of Jesus that you can operate and overcome. फक्त येशूंच्या नावातच तुम्हाला काम करून विजय घेता येईल. It's by the blood of the Lamb. त्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे It is by the word of the आणि testimony. त्या साक्षीच्या शब्दाद्वारे You can overcome. तुम्ही विजयी होऊ शकता. Not by strength. स्वतःच्या शक्तीनं नाही, By the blood of Jesus you will overcome. येशूच्या रक्तानं तुम्हाला विजय By मिळेल. the word of the testimony you will overcome. साक्षीच्या शब्दाने तुम्ही विजयी व्हाल. Proverbs 18:12 says, नीतिसूत्र 18वा अध्याय आणि 12व वचन असं म्हणतं, before destruction the heart of man is haughty and before honor is humility. नीतिसूत्र 18वा अध्याय 12 वचन, नाशाच्या आधी मनुष्याचे हृदय गर्विष्ठ असते आणि सन्मानापूर्वी नम्रता असते. Praise God. देवाला धन्यवाद. You know, when it is cloudy जेव्हा ढग भरून येतात and when there is lightning, आणि विजा कडाडतात, you know for sure it will rain. नक्कीच तुम्हाला माहिती असतं की पाऊस पडणार. So also when you see destruction, तसं जेव्हा तुम्ही नाश when पाहता you see lack, आणि काहीतरी उणं पाहता, when you see suffering, काहीतरी त्रास when पाहता, you see sorrow, काहीतरी दुःख पाहता, you need to know तुम्हाला हे कळायची गरज आहे that this particular man rarely trusts in God. या विशिष्ट माणसाचा देवावर फारसा विश्वास नाही. Yes. But if you see a person with honor, पण जर एखाद्या माणसाकडे तुम्ही सन्मान पाहिला know for sure. तर नक्की जाणायचं Here is the man who trusts in God. हा माणूस आहे ज्याचा देवावर विश्वास आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Many years back, अनेक वर्षांपूर्वी there was this rich man एक श्रीमंत माणूस होता who had fleet of truck. आणि त्याच्याकडे भरपूर ट्रक्स होते He would do a lot of business. आणि व्यवसाय खूप चालायचा त्याचा. His wife became a believer, त्याची बायको झाली बिलीवर, but he would never come to the Lord. पण तो मात्र कधी प्रभूकडे आला नाही. He trusted only on his business. त्याने फक्त स्वतःच्या व्यवसायावर विश्वास ठेवला. After a few years, काही वर्षांपश्चात once his wife urgently called me home. एकदा त्याच्या बायकोनं मला तात्कालिक रीतीनं घरी बोलावलं. She said, "You have to pray for us." त्याची बायको म्हणाली मला की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. And so we went to their house. आम्ही त्यांच्या घरी गेलो This man was completely shattered. आणि हा पुरुष अगदीच म्हणजे विखरला होता. And his wife said, आणि बायको बोलली, all his trucks are at a standstill. हे सगळे ट्रक बघा जागच्या जागी आहेत. You know, if a truck does not move one day, it's such a tremendous loss. ट्रक जागच्या जागी उभे आहेत, एक दिवस म्हणून तो ट्रक कुठं जात नाहीये तर तो प्रचंड नुकसान असतं ते. He said, not one truck is running on the road. तो म्हटला एक ट्रक रस्त्यावरती धावत नाही And so he is losing his business in thousands आणि and व्यवसाय lakhs. हजारो आणि लाखो रुपयांचं नुकसान आहे. And he told me, Pastor, I don't know what is happening तर to तो me. मला म्हणाला की पास्टर कळत नाही मला हे काय चाललंय. I told him, मी त्याला म्हणालो, you have given the devil the authority of your home. तू सैतानाला स्वतःच्या घराचा अधिकार दिलायस That's why this is happening. म्हणून हे असं चाललंय. You are the head of the house. तू घरप्रमुख आहेस ना. If you don't devote yourself to God, जर तू तुझी वेळ देवाला दिली नाही how can things work for you? तर गोष्टी कशा काय तुझ्या जीवनात घडणार. He cried and cried. मग तो रडला. He said, yes, I always resisted my wife. खूप रडला, म्हणाला माझ्या बायकोचा मी नेहमी विरोध केला And I always made her not to come to church आणि also. नेहमी मी हेच बघितलं की माझी बायको चर्चला जाऊ नये. I thought by my strength I shall prevail. मला असं वाटलं की माझ्या स्वतःच्या शक्तीवरती माझा निभाव लागेल. But now I know पण आता मला कळलंय it doesn't work. असं होत नाही. And so he gave his heart to Jesus. मग त्याने आपलं हृदय येशूंना दिलं And then I started praying for आणि him. मग मी त्याच्यासाठी प्रार्थना करायला लागलो. As I prayed, जसं मी प्रार्थना केली, it was about 8 o'clock काहीतरी night. रात्रीचे 8 वाजले होते. There was a sound that came from the bedroom. एक आवाज बेडरूम मधून आला त्यांच्या And suddenly the lights went off in आणि his house. अकस्मात त्यांच्या घरातले दिवे गेले, लाईट गेले. So the family went to the neighbor's house आणि मग हा परिवार शेजाऱ्यांच्या घरी गेला to check if they had lights. तपासायला की आजूबाजूला लाईट आहेत का. And they found to their surprise that neighbors had light. आणि त्यांना कळलं की आजूबाजूला सगळ्यांची लाईट आहेत, फक्त आपलेच गेले. And then they came running in the house. मग ते धावत घरात आले. And that was the time that scream came. त्यावेळेला हे काहीतरी मोठा आवाज किंचाळणं त्यांच्या बेडरूम मधून And so they ऐकवलं. ran into the bedroom. मग ते बेडरूम मध्ये धावले. I also ran behind त्यांच्या them. मागे मीही धावलो. What did I see? काय पाहिलं मी. Their son, who was about 10 to 12 years old, त्यांना एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. he was standing on the bed. तो बेडवर उभा राहिला. Actually, he had fallen asleep. झोपलेला होता ऍक्च्युली. But suddenly, अचानक he got up from the bed तो उठला and he pointed his finger at me आणि त्याने माझ्याकडे इशारा केला and he shouted and said, आणि ओरडून म्हणाला, I am going. मी चाललोय. I told you I'm going. मी सांगितलं ना तुला मी चाललोय, And I will never come back. नाही येणार मी परत.
I said, you don't ever dare to come back in this म्हटलं house. परत या घरात यायची हिंमत करू पण नको. And suddenly he slumped back and slept. आणि अकस्मात तो मुलगा खाली पडून परत झोपला. And immediately the light came मग लगेच on. लाईट पण आले. From that day, त्या दिवसापासून they started prospering. ते समृद्धीला लागले. Then they came to know मग त्यांना कळालं the power that is invested in the name of Jesus. येशूंच्या नावात किती सारं सामर्थ्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, one lady who got married, एक स्त्री जिचा विवाह झाला she got married in a believer's church विश्वासू चर्च मध्येच झाला. and she was God fearing. देवाला घाबरणारी स्त्री होती. But she found out that her husband was backsliding. पश्चात तिला कळलं की तिचा नवरा मात्र प्रभूपासून लांब जातो. During prayer time, he wouldn't pray. प्रार्थनेच्या वेळेला तो प्रार्थना करायचा नाही. And so the woman was very worried. आणि मग त्या स्त्रीला काळजी व्हायला लागली की हा काय असा घोटाळा. Even when they had family prayer, आणि त्यांची जी काही पारिवारिक प्रार्थना असायची ना he would give one or the other excuse त्याच्यामध्ये पण तो काहीतरी कारण लावायचा and he would go out. आणि निघून जायचा. Once, when she told him, एकदा जेव्हा ती त्याला म्हणाली why don't you pray? Why do you escape during prayer time? तुम्ही का हो प्रार्थनेला बसत नाही आणि प्रार्थनेची वेळ सांगितलं की तुम्ही निघून जाता. I'm seeing nowadays that you're not interested in prayer. मी बघते अलीकडे तुम्हाला प्रार्थनेमध्ये इंटरेस्ट नाही राहिला. He got very, very angry भयंकर राग आला त्याला. and said, तो म्हणाला if you keep insisting me that I should pray, तू जर मला असा दबाव देत राहिली ना की मी प्रार्थना करायला पाहिजे I will never sit to pray. I will never sit with you. मी कधी प्रार्थनेला बसणार नाही तुझ्या बरोबर बसणार नाही. And so poor thing, his wife kept quiet. बिचारी बायको गप्प झाली. मग One day, एके दिवशी she came to know that her husband had a wrong kind of friendship with another woman in his workplace. तिला कळलं की तिचा नवरा जिथे कामाला आहे तिथल्या एका बाई बरोबर ह्याचा काहीतरी चुकीचा संबंध आहे. That's why he was never ready to pray. आणि म्हणून तो प्रार्थनेला बसायला तयार नाही व्हायचा. And at times he would come home कधी कधी घरी यायचा and he started bringing her home. आणि मग ती जी कोणी बाहेरची बाई होती तिला घरी पण आणायला लागला. And when the wife inquired, he said, this is my colleague working in my आणि workplace. बायकोने विचारपूस केली तर म्हणाला नाही नाही माझ्या ऑफिसमध्ये माझ्या बरोबर कामाला आहे. But she could feel it in her spirit. पण बायकोला आत्म्यात कळायचं की काहीतरी घोटाळा आहे. And so once she confronted him मग एकदा तिनं जरा आरडाओरडा केला त्यांच्यावर. and a big fight took place. मग मोठं भांडण झालं. So from that day she stopped telling him anything. त्या दिवसापासून मग तिनं त्याला काही सांगायचं सोडून दिलं. But he would spend lots of money on that lady. पण तो मात्र त्या बाईवर बाहेरच्या बाईवर फार पैसे खर्च करायचा. She went and told the parents तिनं जाऊन आपल्या आई वडिलांना सांगितलं. and the parents blamed her. आई वडिलांनी तिलाच दोष दिला. They said, didn't we tell you not to get married to him? तर ते म्हणाले आई वडील तिला की तुला आधीच आम्ही म्हटलो होतो की ह्याच्याशी लग्न करू नको. But you said he was born again. पण तू म्हटली नाही नाही याचा नवीन जन्म झाला हा He बिलीवर is आहे. sanctified, he is spirit हा filled and शुद्ध all that. आत्म्याने भरलेला आहे बिलीवर आहे विश्वासू आहे वगैरे वगैरे. After some time, काही वेळानं the man said, तो माणूस म्हणाला all right, I am even fed up with you now. ठीक आहे आता मला तुझाही कंटाळा आलाय. So you just leave this house. तू घर सोडून जा. The wife said, I cannot. तर बायको म्हटली मी नाही जाऊ We शकत built अशी. this house together. आपण एकत्र हे घर बांधलंय. And so she went to the pastor मग ती पास्टरांकडे गेली आपल्या. and the pastor told her, तर तिचे पास्टर तिला म्हणाले you just pray. तू फक्त प्रार्थना कर. Just keep on praying. फक्त प्रार्थना करत राहा. And every day she would anoint the bed with oil. मग रोज ती तिच्या बिछाण्याला तेलाचा अभिषेक करायची. And wherever she could, she would anoint the clothes or whatever he wore or whatever he touched with oil. आणि तिच्या नवऱ्याच्या संबंधित जे काही असायचं कपडे म्हणा का काय म्हणा सगळ्याला तिथे अभिषिक्त तेल लावायची. She even took his shaving blade and his and shaving stuff and she used to anoint it with oil. म्हणजे अगदी त्याचा दाढी करायचा ब्रश दाढी करायचं ब्लेड या सगळ्याला सुद्धा तिनं अभिषिक्त तेल लावलं. One day, मग एके दिवशी this husband came drunk, हा नवरा दारू पिऊन घरी आला. bruised all over his body. सगळीकडे लागलेलं खरचटलेलं He started crying. आणि रडायला लागला. He confessed to his wife, कबूल केलं बायकोला I had a big fight with that lady. की त्या बाईशी माझं खूप मोठं भांडण झालं. And that lady called her husband and he busted him. आणि त्या बाईनं तिच्या नवऱ्याला बोलवलं तर तिच्या नवऱ्याने ह्याला बदलला. And from that day, त्या दिवसापासून he said, तो म्हणाला she is a horrible lady. ती बाई एकदम वाईट आहे Not good. चांगली नाहीये. I will never have friendship with her. काही मी संबंध ठेवणार नाही आता तिच्याशी. And I will never quit praying with you. आणि प्रार्थना करायचं आता मी तुझ्या बरोबर कायम ठेवणार आहे. Whenever you ask for prayer, I will sit with you. तू कधी पण म्हण प्रार्थना करायची मी लगेच बसीन And I will come to your church आणि also. तुझ्या चर्चला मी येणार आहे.
That is the way हे असं असतं. God worked in this wife's life. आणि अशा रीतीनं देवानं बघा त्या बायकोच्या जीवनात कार्य केलं That was the end of the problem. आणि मग समस्येचा अंत झाला So that man started staying at home and going to church. आणि सगळा प्रपंच नीट चालायला लागला. नवरा कामाला नीट जात असे, चर्चला येत असे And the marital problem came to an end. आणि सगळ्या समस्या सुटल्या. समाप्त What I want झाल्या. to say is, मला जे सांगायचं ते हे की by strength shall no man prevail. स्वतःच्या शक्तीनं एकाही माणसाचा निभाव लागणार नाहीये म्हणून प्रयत्न करू नका. Arguments don't solve marital problems. वादिवाद करून आणि भांडून विवाहातल्या समस्या सुटत नसतात. Your meetings with the lawyer will not solve marital problems. वकिलाला भेटून नवरा बायकोतले त्रास संपत आणि सुटत नसतात. Threats of I will divorce you, I will carry away all my children मी तुला घटस्फोट देईन, मी माझ्या मुलांना घेऊन निघून जाईन, cannot solve the problems. असल्या धमक्या पण विवाहातल्या समस्या सोडवू शकत नाहीत. But one drop of the anointing oil पण एक थेंब अभिषिक्त तेल जर पडलं, on the bed broke the backbone of the enemy. एक थेंब अभिषिक्त तेल त्या नवऱ्याच्या बिछाण्यावर पडलं तर शत्रूचा पाठीचा कणा त्यात तुटला. Praise God. देवाला धन्यवाद. I pray that every backbone of your enemy shall break. मी तर हीच प्रार्थना करतो Now की in तुमच्या Jesus' शत्रूच्या name. मी तर हीच प्रार्थना करतो की तुमच्या शत्रूच्या पाठीचा प्रत्येक कणा तुटावा येशूच्या Praise नावात. God. देवाला I धन्यवाद. pray it should happen to मी you. प्रार्थना करतो की असं तुमच्या जीवनात घडावं. Every enemy of yours should flee away from you. तुमचा प्रत्येक शत्रू तुमच्यापासून पळून जावा. We'll continue next week. येत्या आठवड्यात आपण हाच विषय सुरू But ठेवू. now I'll pray for you पण all. आता मी मात्र तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करीन. Write it on your heart. By strength shall no man prevail. आपल्या हृदयावर हे लिहून ठेवा. स्वतःच्या शक्तीने एकही माणसाचा निभाव लागणार नाही. What should I do, Pastor? मग काय करायचं पास्टर? मी Nothing. काय नाही करायचं. Humble yourself greatly under the hand of God. फार मोठ्या रीतीनं स्वतःला देवाच्या हाताखाली नम्र करायचं. Bible says, walk humbly with your God. बायबल म्हणतं नम्रपणे स्वतःच्या देवासमवेत चाल. Walk humbly with your God. नम्रपणे स्वतःच्या देवाबरोबर चाल. Not your strength, स्वतःच्या शक्तीवर नको Not उड्या your मारू. wisdom. स्वतःच्या ज्ञानावर not नाही. your money. तुझ्या पैशावर नाही. All these things will one day fade away. Trust in the name of त्या Jesus. सगळ्या गोष्टी एके दिवशी निघून जाणार आहेत. येशूंच्या नावावर विश्वास ठेवा. Come on, say it. चला म्हणा बरं By my strength, की माझ्या शक्तीनं I shall not gain. मला काही मिळणार नाही. By my strength, माझ्या शक्तीनं I shall not have promotion. मला बढती मिळणार नाही. By my strength, माझ्या शक्तीनं I shall not be successful. मला यश मिळणार नाही. By my strength, माझ्या शक्तीनं I shall not be मला prosperous. समृद्धी मिळणार नाही. But I shall prosper by the strength of the Lord. पण देवाच्या शक्तीनं मी समृद्ध होईल. I shall have life by the name of Jesus. येशूच्या नावातनं मला जीवन मिळेल. I will overcome by the name of Jesus and the blood of the Lamb. येशूच्या नावाद्वारे कोकऱ्याच्या रक्ताद्वारे मला विजय मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला I धन्यवाद. believe you are saying it. माझा विश्वास आहे तुम्ही असं म्हणत असाल. Every devil सैतान which is trying to attack my people, जो माझ्या लोकांवर हल्ला करायला I पाहतोय, command you in Jesus' तुला मी name, आज्ञा करतो येशूच्या नावात, leave my people, सोड माझ्या लोकांना. leave their lives त्यांचं जीवन सोड. in Jesus' name, येशूच्या leave नावात. their bodies in त्यांचं Jesus' शरीर name. सोड येशूच्या Lord, नावात. my people trust only on प्रभू you. माझ्या लोकांचा फक्त तुझ्यावर Their विश्वास आहे. eyes are fixed only त्यांचे on डोळे you. फक्त तुझ्यावर केंद्रित आहेत. They have set the Lord always before them. त्यांनी प्रभूला नित्य त्यांच्या समोर ठेवलंय. Day and night they are saying Jesus, Jesus, Jesus. दिवस रात्र ते येशू 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 असा धावा करतात. Even now, आता सुद्धा. in their very homes, अगदी त्यांच्या घरी they are saying Jesus. ते म्हणतायत येशू. Oh God, माझ्या देवा, without you their life is a failure. तुझ्याशिवाय त्यांचं जीवन अपयशी And आहे. they know it, आणि Lord. त्यांना हे ठाऊक So आहे you प्रभू. bless them. म्हणून तू त्यांना आशीर्वाद You दे. heal तू त्यांना आरोग्य them. दे. You deliver them. सुटका दे त्यांना. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. I believe you have heard माझा my prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली, In Jesus' name. कारण I येशूच्या नावातच मागितली. pray. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. I pray मी प्रार्थना करतो God may shower abundant blessings in your life. देवाने तुमच्या जीवनावर विपुल आशीर्वाद पाठवावेत. He will detail out everything beautifully for सगळा you. तपशील देवाने सुंदरतेनं तुमच्यासाठी आखावा. Since you trust in Jesus, कारण की तुम्ही येशूंवर विश्वास ठेवलाय, let everything fall into place. म्हणून सगळं काही यथायोग्य जागी पडावं. Don't worry. काळजी करू नका. Don't lose your hope. आशा सोडू नका. Don't get into depression. नैराश्यात जाऊ नका. Don't listen to what the world is saying. जग काय म्हणतं ते ऐकू नका. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Everything will happen beautiful. सर्व सुंदर होईल. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित Have करो. a wonderful Sunday. सुंदर असा रविवार घालवा. Amen. आमेन.
Praise be to the Lord God Almighty. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर की स्तुति हो। Rightly said, it is impossible to inhale the fresh air unless you have exhaled the old. सच ही कहा है, हमारे सांस लेने की प्रक्रिया में जब तक हम अपनी पिछली सांस नहीं छोड़ देते, ताज़ी हवा को अपने अंदर नहीं ले सकते। We thank God for Pastor Peter and Pastor Jayashree. Their message and prayer have made us exhale the old and inhale the new. हम धन्यवाद करते हैं पास्टर पीटर और पास्टर जयश्री का, जिनकी प्रार्थना और वचन के कारण हमने अपना पिछला जीवन छोड़ दिया है और आज नए जीवन की नई उमंग को अपने अंदर भर लिया है। Yes, now we can freely breathe in God's goodness and breathe out thanksgiving. और अब आइए हम सब खुलकर प्रभु की अच्छाई को ज्यादा से ज्यादा अपने अंदर भर लें और अपनी हर सांस से प्रभु को धन्यवाद करें। The final announcements. और अब अंतिम निवेदन। We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. हम इन सभाओं के वीडियोस नियमित रूप से अपने YouTube चैनल पर अपलोड कर रहे हैं। कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें। To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. हमारे अपलोड के नियमित नोटिफिकेशन पाने के लिए यहाँ दिए हुए लाल रंग के सब्सक्राइब बटन को दबाएं, फिर उसके बगल में जो बेल आइकन है उसे दबाएं। Before you tune off, remember to give a like to this video. और आज की सभा के वीडियो को आप लाइक देना ना भूलें। Join in tomorrow for the online Monday discipleship meeting at 7:30 p.m. और ध्यान रहे, कल शाम 7:30 बजे सोमवार शिष्य सभा की ऑनलाइन सर्विस देखने के लिए जरूर ट्यूनिंग करें। God bless you all, my dear brothers and sisters. मेरे प्रिय भाइयों और बहनों, प्रभु आप सभी को आशीर्वादित करें।